वेर्ले, कलंबिस्ट, सांगेली, शिरशिंगे, सावरवाड पंचक्रोशीत दूरसंचार विभागाचे 3 टॉवर्स आहेत, पण दूरसंचारची रेंजच मोबाईलला नसल्यानं या पंचक्रोशीत दूरसंचार विभागाचं सिम कार्ड आम्हाला नको, तात्काळ सिम कार्ड बदलणार अशी भूमिका या पंचक्रोशीतील दूरसंचार ग्राहक नागरिकांनी केली। गेले काही महिने या भागात रेंज मिळत नाही, मग आम्ही दूरसंचारचं सिम कार्ड रिचार्ज का करायचं असा सवाल व्यक्त करत या पंचक्रोशीतील दूरसंचार सेवेच्या एकंदरीत सावळ्या गोंधळाबाबत वेर्ले गावातील ग्रामस्थ एकवटत आज मंगळवारी सावंतवाडीतील दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना घेरावा घातला। ही पंचक्रोशी सैनिकांची गावं म्हणून ओळखली जातात। या गावात दूरसंचारचे मोठ्या संख्येनं ग्राहक आहेत, परंतु इथं दूरसंचार विभागाची रेंजच मिळत नाही, त्यामुळे आम्हाला या भागात अनेक कामं रेंगाळत राहावं लागतं। जर का येत्या 8 दिवसात मोबाईल टॉवरवरून रेंज उपलब्ध झाली नाही तर या पंचक्रोशीतील सर्व टॉवर ग्रामस्थ बंद पाडतील। सिम कार्ड दूरसंचार कार्यालयाकडे जमा करण्यात येतील असा इशारा ग्रामस्थांनी देताच दूरसंचार विभागाचे मोबाईल विभागाचे अधिकारी मनोज माथुर आणि मंडल NS गायकवाड यांनी येत्या 25 जुलैला वेर्ले गावात असलेल्या मोबाईल टॉवरची पाहणी केली जाईल आणि तिथं 4G ची सिस्टम तपासण्यात येईल आणि ज्या भागात रेंज मिळत नाही तिथं असलेला बिघाड दुरुस्त करण्यात येईल आणि या पंचक्रोशीत यापुढे असलेल्या सर्व टॉवर्सना रेंज कशी उपलब्ध करून देता येईल या दृष्टीनं टीम पाठवण्यात येईल असं आश्वासन दिलंय। त्यानंतर घेरावा मागे घेण्यात आला। वेर्ले गावात मोबाईलचा टॉवर उभारून 3 वर्ष झाली, इथं 2G, 3G, 4G अशी कुठलीच रेंज मिळत नाही, कोणतीच दखल घेतली जात नव्हती। जवळपास 700हून अधिक दूरसंचारचे ग्राहक या गावात आहेत। तसंच या पंचक्रोशीत 2000हून अधिक मोबाईल ग्राहक आहेत। तसंच कलंबिस्त, सांगेली या भागातही टॉवर आहे, पण व्यवस्थित रेंज मिळत नाही। जिओ, आयडिया आदी कंपनीच्या मोबाईलना रेंज मिळते आणि दूरसंचारच्या सिम कार्डला रेंज कशी काय नाही असा सवाल व्यक्त करत आज संतप्त गाववासियांनी एकवटत उपसरपंच मोहन राऊळ, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजीव लिंगवत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे दिलीप राऊळ, माजी उपसरपंच चंद्रकांत राणे, प्रसाद गावडे, नारायण राणे, राजन राणे, पुंडलिक कदम यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी दूरसंचार विभागाच्या कार्यालयाला धडक दिली आहे। बंद केला आणि कलंबित पुढे पंचक्रोशीत कलंबित टॉवर बसवलाय तुम्ही शिरशिंगे, तो पण हीच परिस्थिती आहे। आम्ही वारंवार गावाकडनं फोन आला, आम्ही सावंतवाडीत राहतो, वारंवार तुमच्याकडे येऊन कंप्लेंट करतो, फोन करतो, आज चालू करतो, संध्याकाळी चालू करतो, हे कार्ड गेलं ते कार्ड गेलं, इथं आमच्याकडे कर्मचारी नाही, आम्ही आपले सगळेजण जाऊन सहन करतो, पण किती दिवस सहन करायचं, किती दिवस सहन करायचं साहेब? हा आणि हे काय कुठं वेर्ल्यात 30 किलोमीटर ना, तो नेमका कोणाचा आहे ते सांगा, कोणाचा आहे टॉवर? BSNLचा आहे? BSNL काय तो 3 साल हुए है, 3 वर्ष, कारण आम्ही मराठीतच बोलणार, तुम्ही हिंदी तर हिंदी आलीच पाहिजे तुम्हाला, मराठी हिंदी आम्हाला चालणार नाही आता। तिथे रेंजचा प्रॉब्लेम आहे, आता 2-4 महिने झाले, आम्ही काय करायचं तुम्ही सांगा, काय सोल्युशन आहे त्याच्यावर ते बोला। तुम्ही सगळ्या 3 वर्ष ते म्हणतायत तसं काय नाही, एक तर तुमचं BSNLचा म्हणताय, किती सिंधुदुर्ग जिल्ह्यात BSNLचे टॉवर किती चालू आहेत आणि वेर्ल्याची अवस्था काय तेवढं आम्हाला सांगा। 4G दिखता है लेकिन 4G चलता नहीं दिखता, ये लोग सब आए, ये समस्या इसलिए 4G वगैरे जाऊ दे, वो बोलायला नाहीये का, बोलायला ऐकायलाच येत नाही। नेटवर्क का प्रॉब्लेम है साहब, नेटवर्क का प्रॉब्लेम छोड़ दो, लेकिन रेंज ही आती नहीं तो क्या कर देता? हो जाएगा, रेंज एवढी नाही आहे, घरात गेलं तर काहीच नाही, बाहेर आलं तर कुठेतरी मिळते, 2G बात नाही, 2G अजिबात नाही, 4G पण नाही, छोटे मोबाइल को बिल्कुल ही नहीं, एक दिन आता है तो 2 दिन नहीं, 2 दिन नहीं तो 4 दिन नहीं, ये परिस्थिति है। तो आमच्या लगा ना राशन पे उनका तो बेचारा बहुत हालत खराब है लोगों की। मॅक्झिमम ज्येष्ठ नागरिक लोक गावामध्ये राहतात, बरीचसे लोक दिवसभरामध्ये बाहेर असतात, बरीचसे लोक मुंबई पुण्यामध्ये असतात, गावाकडे काय चाललंय काय नाही ही अत्यंत प्रॉब्लेमॅटिक। आणि आता त्याच्या पलीकडे सगळ्याच्या शासकीय योजना आल्या आहेत त्या सगळ्या डिजिटलवर आहेत। काही तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला लाईट बिल पाहिजे असेल, अजून काय पाहिजे असेल, तर सगळं डिजिटलाइज झालंय, लोकांना कळणार कसं? मग हे सगळं करून आम्ही लाईटची बिलं भरतो, तुमची जशी लाईटची बिलं भरतो तशी तुमचे रिचार्ज मारतो, रिचार्ज मारून ते फुकट जातात, त्याचा उपयोग काय? तुम्ही याच्यावर परमनंट सोल्युशन नाही जर काढलं तर आम्ही इथे धरणं आंदोलन काढणार आहोत।
तुम्ही काय असेल ते आम्हाला काय मुदत देताय ती मुदत द्या, काय करायचं ते 15 ऑगस्टला नाहीतर सगळी कार्ड जमा 15 ऑगस्ट खूप होतो, एवढे दिवस नाही राहायला पाहिजे. एक मिनिट, फक्त सगळी कार्ड जमा करायची असेल ना 700 कार्ड आहेत मोबाईल सगळी आणून देतो इथे. आणि एवढ्या लोकांचे सगळी रिचार्जचे कार्ड पैसे जमा द्यायला करायच्या. लावतात. आणि बरोबर. महिन्याला ना जवळजवळ 5 लाख रुपये रिचार्जला जात आहेत गावातले, आणि 8 दिवस फोन चालत नाहीये. त्याशिवाय रेशनिंग साठी 15-15 दिवस फेऱ्या बरीचशी नाही. ज्येष्ठ नागरिक लोक असतात, वयस्कर वयस्कर लोक लोकांची एवढी असतात, हालत आणि खराब आहे, सगळी- विचारू नका. सगळी काम करणारी लोक आहेत. शेतकरी हे लोक. रिकामी कोण नाही तिथे आमच्याकडे. आणि अशा वेळी त्या रेशनिंगवर रेंज असल्यामुळे 4-5 वेळा 3-3 किलो तांदळासाठी जावं लागतं. आणि ही परिस्थिती आहे. तुम्हाला राजकारणी पाहिजे असेल तर राजकारणी घेऊन येतो. हा, पण आम्ही असं काही नाही. सर्वसामान्य माणसं आम्ही सगळे आलो, आलेले गावातले लोक हे उपसरपंच आहे, सदस्य आहे, ग्रामपंचायत, हे पत्रकार आहेत, हे आमच्या गावचे डॉक्टर लोक आहेत. राजकारणी पाहिजे तर राजकारणी आहे ना. और 2G का हार्डवेयर मेरे पास है नहीं अभी, वो जानू सर को बोल दो, मैं भी परसों कर लेता हूँ, जानू सर आप लेटर दे दो, करवा देंगे. ना हम तो बताते हैं, आप भी बताओ उनको ना, जो आपके हाथ में हो आप 4G के जो आप कह रहे हो ना, करो. का इशू आ रहा है, मैं ठीक करवा दूंगा. सर आप तो बोल रहे ना